मंडळी नमस्ते, मी तुमचा मित्र स्वप्नील नरोटे, समर्थ रुग्णवाहिका चालक मालक, प्रॉपर्टी इस्टेट खायला इथल्या तिथंच राहिले. काल हिंगणगावमध्ये एक दुर्दैवी घटना घडली. सख्या भावानं भावाचा आणि वडिलाचा फोन केला बोराडेनं आणि पोऱ्यानं, आणि त्या दोघांना म्हणजे त्याच्या मुलग्याला आणि त्याला मारणाऱ्याला दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्री बॉड्या आणल्या पोस्टमॉर्टमला, सकाळी पोस्टमॉर्टम वगैरे झालं. आता त्यांच्या गावाला घेऊन चाललो आहे. बॉड्या उचलायला कोणच नाही, जागा तर तिथंच आहे. जागेचा काय होईल ते पुढचा विषय, पण डेड बॉडी सोबत गाडीमध्ये बघायचं. मी एकटाच आहे, काय काय इथं मागं 2 बॉडी. तर या बॉड्या आणि आम्ही ॲम्ब्युलन्सवाले हे मरणासोबत पण आम्हीच असतोय आणि शेवटला पण आम्हीच असतोय. आम्ही फक्त आमचं काम प्रामाणिकपणे करत असतोय. तर जास्तीत जास्त कुठं वैर ठेवत बसू नका. काय असलं तर चुकलं माकलं म्हणून एकमेकाचा विषय संपवून घ्या आणि वादविवाद वाढवू नका. हे माझी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. आणि जन्म परत नाही, आणि जो पत्र आहे तर काहीतरी चांगलंच नाव निघायला पाहिजे.